शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गाण्यांच्या गोष्टी उलगडत असताना काही स्वर अनेक वर्ष आपल्या मनात असतात. किंबहुना 5 दशकाहून अधिक काळ मराठी, हिंदी किंवा इतर अनेक भाषांमधनं ज्यांनी पार्श्वगायन केलं आहे, अनेक चित्रपटांसाठी ज्यांचा आवाज आपल्या कानात मनात घुमलेला आहे, अशा व्यक्तींना आज आपण भेटणार आहोत. फिल्मफेअर पुरस्कार असतील, राष्ट्रीय पुरस्कार असतील, अशा पुरस्कारांनी सन्मानित पद्मश्री अनुराधाताई पौडवाल आज आपल्यासोबत आहेत. अनुराधाताई, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. आणि अनुराधाताई, तुमचा वारसा पुढे नेणारी तुमची कन्या कविता, आजही तू आमच्या बरोबर आहेस. खूप खूप नमस्कार, स्वागत आहे तुझं. कविता, तुझ्याही बाबतीत असं झालं की अगदी सुरुवातीच्या काळापासून हिंदी इंडस्ट्रीमध्ये तू गायला लागलीस. म्हणजे मला वाटतं तू 16 वर्षाची वगैरे असताना तू 2 पिक्चरनं म्युझिक पण दिलं होतंस. हो, ते काय घडलं होतं नेमकं? ॲक्च्युली तेव्हा अरुणजी म्हणजे डॅडी त्या फिल्मचं म्युझिक डिरेक्शन करत होते आणि त्याच वेळेला मग ते खूप आजारी झाले आणि मग आफ्टर सम टाईम ही पास्ट अवे. तर मला खूप असं वाटायचं नाही आपली गोष्ट ती बाहेर जाता कामा नये. तर त्या जोशात मी सचिन काका होते, सचिन पिळगावकर, त्यांना म्हटलं की ही मी कंप्लीट करते. तर मला अजिबात म्युझिक डिरेक्शनचा काहीही गंध नव्हता किंवा काहीच नाही. पण अगेन काही गोष्टी जस्ट तुम्ही इमोशनच्या भरात म्हणून जाता. आणि ते म्हटले बरं. आणि डॅडींबरोबर जितके लोक अरेंज वगैरे करायचे सगळे, ते म्हणाले बेटा आप कंपोज करो, हम मॅनेज करेंगे. तर ती एक फिल्म होती आजा सनम, ज्याची काही गाणी ऑलरेडी डॅडीने रेकॉर्ड केली होती आणि 1-2 गाणी जी आहे, 2 का 3 गाणी जे ते अल्बम कंप्लीट करायला ती मी केली. आणि त्याच्यानंतर सचिन काका, कारण का त्यांचे सगळे फिल्म्स आधी अनिल अरुण आणि नंतर मग अरुणजी करायचे, तर ते म्हटले की बेटा तू कुंकू नावाची त्यांची एक फिल्म लॉन्च होत होती, तर ते म्हटले की त्याचं म्युझिक तू करशील का. तर म्हटलं हो. एक गोष्ट मला वाटतं थँक्स टू आई बाबा, किंवा थँक्स टू आई बाबा का, कारण त्यांनी कधीच त्या गोष्टीचा हव्वा आमच्या समोर केला नसल्यामुळे आम्हाला त्याची ग्रॅव्हिटी इन द सेन्स, म्हणजे करायचं ते चांगलं करायचं, पण भीतीने करायचं ही गोष्ट कधी त्यांनी आम्हाला कन्व्हिन्स केली नाही. किंवा तर म्हणून हो करशील, हो अरे कसं करशील, काय करशील, नाही हा करूया तसं करून. तर ती कुंकू नावाची फिल्म झाली आणि त्यावेळेला आदित्य 7 वर्षाचा होता. आणि ते बघून त्यांनी आईंना म्हटलं की आता दीदी करते ना, मी पण म्युझिक 7 वर्षाचा होता. तू 7 वर्षाचा ती करू शकते तर मी का नाही करू शकत. म्हणजे इतकं कॅज्युअल, म्हणजे फ्लिपेंट नाही, म्हणजे कॅज्युअल म्हणजे सहजपणे म्हणतो ना आपण, सहजपणे, पण त्याच्याबद्दल बेअदबी कधीच नव्हती ऑफकोर्स, की असं काहीच नव्हतं. मग तो त्यांनी इतकं छान तो कंपोज करायला लागला का त्याच्यानंतर तो 7 वर्षाचा होता आणि आमच्यामध्ये ऑलमोस्ट एक 10 वर्षाचं अंतर होतं. बरोबर. पण माझ्या मनात होतं आता हा करतोय ना, आता मी कंपोज कशाला करू, आता मी गाते. म्हणजे तसं बघायला गेलं तर बालिशपणा, तसं बघायला गेलं तर नाही ठीक आहे ना, म्हणजे
ठीक आहे, तर तो खूप छान कंपोज करतो, मग आता तो करेल कंपोज, आता मी गाते, असं करून ते झालं. ओके. तर त्या 2 फिल्म्समध्ये मी म्युझिक दिलं, त्याच्यानंतर नाही दिलं. पण हो, पण छान, म्हणजे तोही एक टप्पा ज्याला म्हणता येईल तो तुला करता आला. काही आठवतंय त्यातलं, किंवा एखाद दुसरी ओळ, एखादं ध्रुवपद त्यातल्या गाण्याचं? म्हणजे संगीतकार म्हणून तुझं असलेलं जे श्रेय आहे ते पुन्हा एकदा गाण्यातनं आमच्यापर्यंत येऊ दे. धड़कनों को खबर न होने दी, आप आए हुजूर आँखों से, चांद तारों से हमको क्या लेना, दिल में तुम तर गए हुजूर आँखों से, धड़कनों को खबर न होने दी. हे एक ते आझा सनममधलं होतं. छान सुदीन म्हणतात ना, तसं वाटतंय हे. ते मला वाटतं जसं ऐकलं, जे हा, ऐकलं हा. ते नॅचरली तेच म्हणजे रिफ्लेक्ट हा झालं. रिफ्लेक्ट झालं. म्हणजे Correct. असं पण नाही कधी लक्षात आलं की अरे ॲज अ कंपोजर, अच्छा लीड वुमन कंपो, कारण तेव्हा उषाजी फिमेल म्युझिक बरोबर. होत्या, आणि ह्या फिमेल म्युझिक, मला जेन्युअनली त्या गोष्टीची ग्रॅव्हिटी कधीच नाही, म्हणजे ती कधी कुणी जाणूनच दिली नाही घरच्या लोकांनी, विच इज अ ग्रेट थिंग. कारण का म्हणून ते होत गेलं एका मागोमागे. राईट, आणि त्यामुळे पाय जमिनीवर राहिले. हा ऍब्सोल्युटली, पण ते एक आजपर्यंत महत्त्वाचं आहे, ते हवं तरी उचलू शकत नाही. बरोबर. इतकी ती ग्राउंडिंग स्ट्रॉंग आहे. खरंय, खरंय. आणि विच आय थिंक इज अ आजच्या, एस्पेशली आजच्या ह्या सगळ्या युगामध्ये, हो, संदर्भामध्ये. बरोबर. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पण अनुराधाताई, आज म्हणजे कविता आणि आदित्य दोघांच्या कामाबद्दल जेव्हा त्यावेळेला लक्षात आलं की आदित्यने सुद्धा खूप सुंदर काम केलं सगळं पुढचं, तर ते जे एक समाधान आई वडिलांचं असतं ते तुम्हाला कसं जाणवलं? ते अगदी आणि त्यांच्या निश्चितपणे- दोघांच्या कामाविषयी काय सांग? नाही, म्हणजे दोघांच्या कामाविषयी तर मला आनंद आहेच की ते संस्कार त्यांनी म्हणजे जसे आहे तसे पुढे नेले. म्हणजे कुठेही मोड तोड करून त्याला तसं केलं नाही. नाहीतर मला माहित नाही मी कसं कोपअप करू शकले असते. कारण त्याचा जो पाया आहे तो इतका स्ट्रॉंग आहे. अरुणजी बरोबर जे शिकले मी आणि जे संस्कार मला त्यांच्याकडून मिळाले गाण्याचे, तर आय एम व्हेरी हॅपी की त्या संस्काराला पुढे नेत असताना कुठे त्याला ती इजा होऊन दिली नाही दोघांनी, विच इज अ व्हेरी व्हेरी नाईस थिंग. खरंय खरंय. आणि आता सचिन पिळगावकरांचा उल्लेख निघाला तर अष्टविनायकाची आठवण झाल्याशिवाय कसं होईल? त्या चित्रपटाच्या वेळी नेमकं काय घडलं होतं? नाही, त्यावेळेला म्हणजे अशी बरीच फिल्म्स करत होते आणि सचिन पिळगावकरांची एक त्यांची आठवण सांगायची म्हणजे तू आधीच मेन्शन केलेलं की अरुणजी म्हणजे ते कधी स्वतः सजेस्ट करायचं नाही की माझी बायको गाते. म्हणजे आज ही मला इतकी रेअरिटी वाटते, कारण आपण बहुतेक असं बघतो ना की प्रत्येक तिसरा मनुष्य माझ्याकडे येऊन सांगते माझी बायको जरा गाते, जरा हिचं गाणं ऐका ना. आणि मला अरुणजीची आठवण आल्याशिवाय राहत नाही प्रत्येक वेळेला, कारण म्हणजे किती केवढा फरक झालेला आहे वर्षामध्ये, इतक्या वर्षामध्ये. तर मी त्यावेळेला म्हणजे मी फुल फ्लेश गात होते ज्यावेळेला अरुणजी फिल्म करत होते, नाव मोठं लक्षण खोटं. आणि बॉम्बे लॅबमध्ये माझं गाणं होतं, कुठलं गाणं होतं मला लक्षात नाही, पण ड्युएट गाणं होतं, मी गात होते. आणि स्टुडिओची डेट बुक करण्यासाठी म्हणून शरद पिळगावकरजी शरदजी आले होते तिकडे आणि ते बसले होते आणि शर्माजीला म्हणे हे कौन गा रहा है? अरे तुझे ते तसे बोलायचे ना शर्माजी, अरे तुझे पता नहीं, तेरे म्यूजिक डायरेक्टर की बीवी गा रही है ना, तुझे पता नहीं? तो म्हणे किसकी? अरुण जी की बीवी गाती है, क्यों तुझे नहीं पता? तो म्हणे नाही, कभी बोला नहीं उसने. मग संध्याकाळी ते आले घरी आणि ते म्हणे का रे तुझी अनुराधा गाते, तू मला सांगितलं नाही. आणि त्याच्यात मी काय सांगायचं, गाते सगळ्यांना माहिती आहे. तर म्हणे मग आपण कशाला आपण म्हणजे तिच्याकडनं गाणं घेत नाही. मी नाही सांगणार, तुम्ही जर का सांगितलं तर घेऊ आपण गाणं तिच्याकडनं. मग ते गाणं केवढी मोठी गोष्ट आहे अनुराधा, खरंच आहे. तर ते म्हणाले की मग उद्याचं गाणं मग तिच्याकडनं घ्या ना. अच्छा,
मग ते उद्याचं गाणं कुठलं होतं? मी जलवंती मी फुलवंती तुझी नजर लागल मला. तर असं करून अशा त्या आठवणी. गोष्टी गाण्यांच्या. थोडस आवडेल ऐकायला. मी आणि जलवंती. हो, ते म्हणत असताना जसं कविता सांगत होती की ते इतकं कॅज्युअल, म्हणजे आपण आईवडिलांनी कुठल्या गोष्टीला कॅज्युअल ट्रीट केलं तर मुलांना पण ते खूपच कॅज्युअल वाटते ना. खरं. तर अक्षय म्हणजे माझ्या खूप मनात होतं की त्याला तो मोठा होऊन तो सिंगर हो काय पण हो, पण सूर ह्याचे संस्कार त्याला आपण घातले पाहिजेच. खरं. तर त्याला आणि मी तिच्या मुलीला म्हणजे पल्लवीला छोटे होते त्यांना दोघांना मी घेऊन गेले सुरेशजींकडे शिकवायला. तर ते सगळेच गातात. बरोबर. व्हॉट सो ग्रेट अबाउट इट. तर मी घेऊन गेले तर सुरेशजींची बहीण दीदी, तर तिने विचारलं की पल्लवी कुछ तुम गाती हो? मैं गाती हूँ. तर म्हणाले की अच्छा कुछ गाना सुनाओ. नहीं मुझे गाना नहीं आता, मुझे राग आता है राग. म्हटलं अच्छा और भी अच्छी चीज आहे राग आहे. बरं मी जशी मुलं बोलत होते ना मला असं वाटत म्हणजे ऑकवर्ड आपण असं कधीच बोललेलं नाही. म्हणजे मला तर असं होतं धरणी माते म्हणजे फाट मला जाऊन द्या आतमध्ये. त्यांच्या शाळेत त्यांना म्हणजे वेगळ्या टाईप शाळा होती, तिथे त्यांना रोज एक एक राग ऐकवायचे, मग त्यातली गाणी. तर त्यांना म्हणजे मैं राग गाते. राग म्हणजे ह्यांच्या समोर ते पण दीदींच्या समोर. तर तिने विचारलं अच्छा और भी अच्छी बात है कौन सा राग सुनाओगे. मग तिला ते एकदम लक्षात नाही आलं. तर अक्षय त्याच शाळेतला ना मिया का मल्हार गाणं. तर म्हणजे मी एक एक स्टेप खाली जाते जमिनीत. ही 7 वर्षाची आणि तो 4.5 वर्षाचा. म्हणजे हे त्यांचं ते म्हणाले मला तर मुझे नहीं आता है असं, म्हणजे तिथ मुझे नहीं आता है. तर नाही आता है तर हा म्हणे ओ मेरी छमक छल्लो गाणं. अरे तर दीदी एकदम तोपर्यंत मी पोचलेच होते तळाला. तो दीदी म्हणाली आप टेंशन मत लीजिए, आर्टिस्ट हो तो ऐसा हो, या तो मियां का मल्हार या तो नहीं तो मेरी छमक छल्लो. देखिए रेंज देखो, रेंज ऐसी होनी चाहिए. तर इतका तो जनरेशन गॅप. पण ते बेसिकली व्हॉट आय एम ट्राईंग टू गेट ॲट की ते इतकं कॅज्युअल, त्यामुळे त्यांना असं काय वाटत नाही का कोण सेलिब्रिटी आहे ते एकाचे मोठे मोठे प्रोग्राम, काही नाही. म्हणजे त्या लेवललाच असतात. ते कॅज्युअल जे आहे ते इट इज ओनली दॅट बिग ॲज टू हाऊ मच यू मेक इट बिग. तुम्ही किती त्याला मोठं करता तितकंच ते मोठं असतं. खरंय. पण ते ना तुमच्याकडनं ते सहज असं गेलंय त्यांच्यापर्यंत, त्यामुळे ते खरं आहे. पण ॲट द सेम टाइम म्हणजे हिच्या बाबांबरोबर अरुणजी बरोबर होते की फाजील लाड हा प्रकार कधी नव्हताच. बरोबर. नॉनसेन्स टॉलरेट व्हायचंच नाही. आमच्याकडे नवरात्रामध्ये आरती वगैरे तर सगळेजण माहिती येतं आपल्याला या आरतीमध्ये तर प्रत्येक जण आपापल्या सुरामध्ये गात असतो. बरोबर बरोबर. आणि उद्देश हाच असतो, आपापले शब्द सगळ्यांचे शब्द तरी चालतील पण सूर तर सूर मागे पुढे असतात. आणि की त्याचा उद्देश फक्त एवढाच की आपला आवाज सगळ्यात बुलंद यायला पाहिजे, समजला पाहिजे असं. ते मुलं पण मग ते फॉलो करायला लागायचे. तर त्यांना ते इतके ओरडायचे. ते म्हणायचे तू हे विसरू नका तुम्ही कधी की तुम्ही एका प्लेबॅक सिंगर आणि एका म्युझिक डायरेक्टरची मुलं आहात. तुम्हाला हे चालणारच नाही, सूर इथला इथे अलाउडच नाहीये तुम्हाला. त्यामुळे त्या आरती म्हणताना पण आम्ही हे करूनच म्हणतो, रॅन्डमली म्हणताच येत नाही. तर तसे ते खूप स्ट्रिक्ट म्हणजे, पण त्याचा आम्हाला आता खूप उपयोग, नक्कीच खूपच उपयोग होतो. त्यामुळे अनुराधाताई तुम्ही म्हणालात तसं की हे अगदी सहज तिथपर्यंत गेलेलं आहे, 3ऱ्या पिढीपर्यंत गेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण ज्या गोष्टीच्या पासून सुरुवात केली आत्ता आपण या गप्पांना, अष्टविनायका, तर अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गाणं जेव्हा झालं तेव्हाही काही वेगळं घडलं का, आणि त्याची आठवण आणि ते थोडंसं ऐकायला आवडेल. त्या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळेला सगळ्यात द मोस्ट प्रेशियस मोमेंट वॉज की मी वसंतराव देशपांडेंजीबरोबर मला गाता आलं. आणि म्हणजे त्यावेळेचे हे जितके सिंगर्स होते ना, हे गायक, खरं हे आर्टिस्ट म्हणजे हे संत होते. खरं त्यांचे प्रत्येक सूर जो आहे एका संताचा सूर जसा लागतो ना, तितका तो म्हणजे इतका सच्चा आणि इतका पवित्र असा लागायचा.
अमृतात भिजलेला असा. खरं. ते दॅट इज समथिंग जे मी कधीच विसरू शकत नाही. किती हंबल, इतके हंबल असायचे ते, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव असे लहान मुलाच्या चेहऱ्यासारखे असायचे. आणि ऑफकोर्स अष्टविनायकात तुझा महिमा कसा, त्याच्यामध्ये तर तुम्ही ते इतके वर्ष ऐकतच आलेलं आहे. कुठलाही गणपती उत्सव विदाऊट त्या गाण्याशिवाय होतच नाही, कधीच कम्प्लीट नसतो. खरं खरं. प्रत्येक अंतरामध्ये जे अष्टविनायकाचं जे जे गाव आहे तिथे 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 ती जी खासियत आहे तशा टाईपची ट्रीटमेंट तिथे दिलेली आहे. आणि ते गाणं केलेलं आहे. गायकही तुम्ही बरेच आहात त्याच्यामध्ये, गायक 4-5 गायक. हो, पण इट वॉज म्हणजे खूप त्याच्यामध्ये गायक आहे म्हणून ते स्पेशल पेक्षा त्या आता रांजणगाव आहे तिथे कसा माहोल असतो तो माहोल त्यांनी त्या गाण्याच्या सुरांच्या रूपातनं आणलेला आहे. तर त्याचा एक श्लोक मी ऐकते. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मूरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमढं चिन्तामणिं थेवुरं ग्रामो रांजण संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलम कुर्यात् सदा मंगलम. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. गणपतीचे दिवस तर सोडा, एरवी सुद्धा ह्या गाण्यांनी आमची सकाळ होते अनेकदा, आणि तितकंच ते गाणं मनाच्या जवळ आहे. तसा आणखी एक चित्रपट आला होता, थोरली जाऊ. म्हणजे जेव्हा आपण भक्ती परंपरेचा एक बघतो ना, तेव्हा तुमचा सूर तो इतका त्या गाण्यांमध्ये भिजून जातो की शंभो शंकरा जे थोरली जाऊ मध्ये झालं तेही गाणं खूप सुंदर झालं. त्यावेळेला काही घडलं? त्यावेळेला एक असा इन्सिडेंट झाला होता की कमलाकर तोरण्याची त्यांना या चित्रपटाचा मुहूर्त करायचा होता. आणि त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की ह्या वेळेला, कारण त्याच्यामध्ये बाबूजींचं संगीत होतं आणि जनरली बाबूजींकडे आशाताई वगैरे गायच्या. त्यांनी इन्सिस्ट केलं की नाही, मला अनुराधाताईंकडनं करून घ्यायचं आहे म्हणून. आणि त्याचा जो मुहूर्त आहे त्याला आपण लाईव्ह रेकॉर्डिंग करायचं. त्यावेळेला जास्त लाईव्हच व्हायचे म्हणा. तर ते रिहर्सल वगैरे खूप केली, पण त्याच्या एक 8 दिवस आधी मला इतका सिव्हिअर ब्रॉन्कायटिस झाला, खूपच म्हणजे वाईट ब्रॉन्कायटिस झाला. आणि गळ्यामध्ये पस झालं, बापरे, 103 ताप. तर मी त्यांना फोन करून सांगितलं, म्हटलं कमलाकरजी मला पॉसिबल नाही, म्हणजे मी जसं बोलते तसं बोलताच येत नव्हतं, इतका बसला होता आवाज. तर ते म्हणाले काही नाही, तुम्हीच गाणार ते. मी म्हटलं बरोबर आहे, पण त्या दिवशी मी येऊ शकत नाही. नाही तुम्ही पोचा तिथे, ते होऊन जाईल. ते ऐकायलाच तयार नाहीत. आणि रेकॉर्डिंगच्या दिवसापर्यंत तर म्हणजे आणखीनच ताप वाढलेला, अजून कसा खराब. तशी घोंगडीसारखी मी घेऊन गेले होते, कारण मला असे रेकॉर्ड म्हणजे असे रिगर्स यायचे मला. तिथे गेले आणि आवाज इतका वाईट, ते ऐकायलाच तयार नाही. आणि मी म्हटलं देवा, आता म्हणाल टेक करूया, टेक काय रिहर्सल नको, टेक करूया. कसं टेक करणं, म्हणजे आवाजच निघत नाही. कोरस होता. आणि मी तिथे त्यावेळेला मला अगदी आठवतं की म्हटलं परमेश्वरा तू ने मला आता. बापरे, म्हणजे इट इज इम्पॉसिबल. मी असा आवाज तर मी मायक्रोफोनवर मी म्हणजे आय डोंट इवन वॉन्ट पीपल टू हिअर तशा टाईपचा आवाज. आणि त्यांनी
ओके टेक वन म्हटल्यानंतर ते गाणं सुरूच झालं. हा. आणि उत्तरा मी सांगते आज त्या गायत मला ह्याची स्मृतीच नाही की ते सुरू कसं झालं, काय मी गायले आणि ते बापरे. शेवट कसा झाला. आणि द ओनली अदर थिंग जे ओके टेक वन ह्याच्यानंतर जे मी ऐकलं की ओके टेक ओके. बापरे. काय म्हणजे मस्करी केली का काय, म्हणजे मी ऐकते की मी हॅल्युसिनेट करते का काय हे. आणि ते म्हणे नाही टेक ओके झाला टेक. बापरे. तर आणि जिथे मी उभे होते तिथे म्हणजे पाण्याचं म्हणजे असं पूल छोटासा पूल असा झाला होता. एवढा इतका अंगातला घाम का पाणी का व्हॉटेवर. बापरे. आणि नंतर मग मी ते त्यावेळेला ती सिस्टम होती की मोठे मोठे स्टुडिओज तिथे ते असं मोठ्या स्पीकर्सवरती वगैरे लावायचे. आणि आय कांट टेल यू आत्ता देखील जेव्हा मी ते म्हणायला घेते किंवा तर माझा असा आवंढा येतो मला की देवा म्हणजे तू किती वाचवल्यापेक्षा तू स्वतः येऊन गायलास. आई ग. कारण मला माहिती की माझी कपॅसिटी नव्हतीच, आवाजच नव्हता. पण ते तितकं अप्रिशिएट झालं, तितकं त्यांनी ते करून घेतलं. तर हे असे खूप अनुभव असे येतात मध्ये मध्ये. देवा असीम कृपा असते, ते तर तुम्ही ऐकलेलंच आहे. गोष्टी गाण्यांच्या. म्हणत असताना मला एक आवर्जून आता म्हणजे ही लेटेस्ट गोष्ट आहे आणि ती अजरामर गोष्ट आहे. पण त्या आधी नाही मी इथे येते आहे की रामलालाचं अयोध्येचं मंदिर. बरोबर. कारण हे इन्सिडेंट सिमिलर आहेत, ऑलमोस्ट सिमिलर. म्हणजे की दैवी अनुभव येतो तेव्हा कसा असतो. तर 20-एक वर्षापूर्वी माझ्या कार्यक्रमासाठी मी अयोध्येला गेले होते फर्स्ट टाइम. आणि गोष्टी रामायणाच्या तर मी लहानपणापासून ऐकतच आले. तेव्हा असं वाटतं अरे अयोध्या म्हणजे एवढं मोठं, मग त्यांचा महल असणार, मग ते एवढं मोठं देऊळ असणार, मग राम किती मोठा असणार, आणि अशा त्या कल्पना होत्या 20 वर्षापूर्वी. आणि त्याच वेळेला ती मूर्ती चोरीला जाऊन मग ती दुसरी मूर्ती आणून ठेवलेली टेंटमध्ये, सळ्या होत्या आणि एक असा चबुत्रा बांधलेला आणि एवढी छोटीशी रामलालाची मूर्ती. आणि तिथे कोणी नव्हतं, एक फक्त तो म्हणजे तिथे वॉचमन सारखा तसा होता, पुजारी पण नाही, आय वोंट से पुजारी कम असा. आणि म्हटलं पंडित जी राम जी का मंदिर दर्शन करना था. हाँ ये कर लो. अगं बापरे. मी म्हटलं नहीं राम जी का मतलब अयोध्या के राम. हाँ हाँ यही मंदिर है. ये मंदिर है म्हणजे असं कपड्याचं टेंट लावलं, म्हणजे ये मंदिर है. तर म्हणे हाँ यही मंदिर है, ये मंदिर है, ये इतना ही है इधर. त्यावेळेला मला ते इतका शॉक बसला की आपण राम म्हणजे आपला युगपुरुष आहे, आपल्या धर्माचा युगपुरुष आहे. आणि हिंदुस्थानासारख्या आपल्या देशामध्ये रामाची ही गत म्हणजे इट वॉज शॉकिंग. तर मला ते असं गलबलून आलं एकदम. आणि म्हटलं देवा मला प्रॉमिस कर की तू लवकरात लवकर बाहेर येशील ह्याच्यातून आणि तुझं शानदार मोठं भव्य आणि एकदम शानचे असं तुझं ज्यावेळेला मंदिर ज्यावेळेला बनेल ना त्यावेळेला तुझ्या स्थापनेला येऊन मी गाईन. वा. म्हणजे इमोशनली मी बोलले. आणि ती काय डोक्यामधनं माझ्या निघेना. संध्याकाळी प्रोग्राम झाला तिथे पण मी अनाउन्स केलं, म्हटलं की असं असं आहे आणि आई एम जस्ट वेटिंग फॉर दैट डे, वो उस दिन का इंतज़ार है जब इनका भव्य मंदिर बनेगा और ये विराजमान होंगे और मैं उस दिन आके इनके लिए मैं गाऊंगी. झालं. त्याच्यानंतर मग काळ बदलला, किती काय गोष्टी झाल्या, गव्हर्नमेंट आलं, मग RSS. म्हणजे त्यावेळेला मला काहीच माहिती नव्हतं. बरोबर. फक्त त्याची राजकीय पार्श्वभूमी काही संबंधच नव्हता. देऊळ म्हणजे एक भक्त आणि देवामध्ये जेवढा संबंध असतो तेवढाच होता. खरंय. पण त्याच्यानंतर मग त्याला एक असं रूप आलं ना की अरे UP मध्ये असं बनतंय, मग आपले म्हणजे प्राईम मिनिस्टर त्याच्यासाठी पुढाकार घेत आहेत, मग योगीजी घेत आहेत वगैरे. म्हणजे ते मग RSS, मग इट वॉज अ व्हेरी नाईस थिंग. पण ती कुठेतरी मनामध्ये ना देवा पण मी तुला मी प्रॉमिस केलंय की तुझं जेव्हा स्थापना होणार तर त्यावेळेला मी येऊन तुझ्यासाठी गाईन. बरोबर. मग तो पण दिवस आला ज्यावेळेला अक्षता दिल्या आणि
मानाचं आमंत्रण केलं की आपको जरूर पधारना है, जरूर मैं आऊंगी. आणि मग दुसऱ्या दिवशी माझ्यात काही ते डोक्यामधनं जाईना. तर ते म्हणाले की नाही, मी देवाच्या पुढे बसले होते. म्हटलं देवा, असं असं तुझं भव्य मंदिर बनते, मला खूप आनंद आहे, पण माझ्या ना डोक्यातून ते जात नाही. मी तुला प्रॉमिस केलेलं तर मी गायला तयार आहे, पण कुठे, इथे तर काय म्हणजे वावच दिसत नाही ना, काय कुठे गाणार मी. आणि कविता आणि मी आम्ही जाणार होतो त्याच्या मंदिराच्या स्थापनेच्या साठी. तर दुसऱ्या दिवशी मला टाइम्सच्या गौरीचा फोन आला. मला म्हणाले की अनुराधा ते अयोध्येहून तुम्हाला यतींद्र म्हणून आहेत, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे, तर तुम्ही तुमचा नंबर देऊ का. म्हटलं द्या. तर यतींद्रजींचा फोन आला मला आणि ते म्हणाले की अनुराधा जी, मैं अयोध्या के राजा का बेटा बोल रहा हूँ और हमारी इच्छा है कि जब रामलाला की स्थापना हो रही हो तो आप 5 मिनिट गाएंगी. मला हो पण म्हणता येईना, माझ्या नुसतं डोळ्यातून घळघळ पाणी यायला लागलं. कविताला फोन केला, म्हटलं कविता असं असं आहे. वा. म्हटलं कुणालाच सांगू नको, आधी जाऊया तिथे, गाऊया, इथे येऊया आणि मग सांगूया की तिथे गाऊन आलो. इट वॉज जस्ट टू गुड टू बी ट्रू. आणि मी देवाला सकाळी म्हणते काय की देवा, मी गायला तयार आहे, पण कुठे नाही, पण गाऊन घ्यायचं की नाही, हो ना, खरं हे तुझ्यावर अवलंबून आहे. दिस इज अप टू यू. आणि त्याच्यामध्ये वैशिष्ट्य हे होतं की त्याच्या आठवडाभर आधी आम्ही एक म्हणजे वी हॅव स्टार्टेड वर्किंग अपॉन, मी आणि कविता, वर्क्स ऑफ आदि शंकराचार्य. बरं. अच्छा. ह्याच्यावरती आम्ही काम सुरू केलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सौंदर्य लहरी रेकॉर्ड केलेलं आहे. बरं. आणि महिषासुरमर्दिनी स्तोत्र केलं आहे, भज गोविंदम केलेलं आहे. तर ती म्हणाली की मम्मी, त्या प्रोग्राममध्ये ना सगळं संस्कृत होणार, तर आपण ते श्री रामचंद्र कृपालू भज मन किंवा रामरतन धाम पाय एखादं भजन. म्हटलं हा तर चालेल. म्हटलं आणि मला ते मनामध्ये ते हे बसे ना. मी म्हटलं सगळं शंकराचार्याचं करतोय, तर मग राम भुजंग पण त्यांनी लिहिलंय ना, हो, आदि शंकराचार्य. बरोबर. तर रेकॉर्ड करून ठेवते, बघूया असं म्हणून ते रेकॉर्ड केलं, ते गाणं रेकॉर्ड केलं. आणि मग ह्यांचं ज्या वेळेला फोन आला त्यांना मी म्हटलं, ते म्हणाले की शंकर महादेवन को बुलाया है और सोनू निगम को बुलाया है, आशा जी को बुलाया है और आप हैं. तो म्हटलं भैया वो कौन से भजन गा रहे हैं, तो मुझे पता नहीं है. पण म्हटलं की रामाची काही भजनं खूप पॉप्युलर आहेत, तर क्वाईट पॉसिबल की ते लोक ती गातील, तर मी पण तेच गायलं तर क्लॅश होईल. बरोबर. तर म्हटलं मैंने एक स्तुति मैंने रिकॉर्ड की है जो आदि शंकराचार्य की लिखी हुई है, मैं आपको भेजती हूँ, इज इट ओके अगर मैंने उसे गाया तो. मैंने भेजिए. त्यांचा 1 मिनिटात फोन आला, म्हणजे इसी को गाना है आपको. ओह ग्रेट. तर ते आदि शंकराचार्य असं लागलेलं आहे बघा. अगदी. त्या आदि शंकराचार्याचं त्यांनी लिहिलेलं राम भुजंग स्तुती, आणि ते मी ज्या वेळेला ते सोशल मीडियावरती घातलं त्यावेळेला म्हटलं की वेदांत भारती स्वामीजी आणि माझ्याकडनं हे जे मंदिराचं स्थापना होते त्यांना आमचं हंबल ऑफरिंग आहे म्हणून. पण ते देवानी कसं तो असं घडवून आणलंय सगळं, ऍक्सेप्ट करून कसा त्याचा प्रसाद करतो. आणि ते तेव्हा मी आणखीन एका खूप मोठ्या व्यक्तींना सांगितलं, मला तुमचा आशीर्वाद पाहिजे की हे वर्क्स ऑफ शंकराचार्य मला हे रेकॉर्ड करून मला हे जगामध्ये पोचवायचं आहे सगळीकडे, अशी माझ्या मनात इच्छा आहे. ते म्हणाले बरं, मग ते जगामध्ये पोचवण्याचं कसं काय काम करणार आहात तुम्ही. ते म्हटलं ते काम मी थोडी करायचं, गायचं काम माझं ना, ज्याचा आदेश आहे तो पोचवेल नाही का. बरोबर. त्याला पण थोडं काम करू द्यावं. तर इट जस्ट सो हॅपन की 50 कंट्रीजमध्ये त्याचं लाईव्ह प्रक्षेपण झालं. आणि 50 कंट्रीजमध्ये वर्क्स ऑफ शंकराचार्य हे एका सेकंडामध्ये 50 कंट्रीजमध्ये ते पोचलं. तर ही देवाची केवढी मोठी कृपा. म्हणजे खरंच कधी कधी आपल्याला असं खूपदा वाटतं की देवा अजून झालं, आता माझी मी सगळे गाणी गायले, हे केलं ते केलं, आता अजून मी का आहे इथे. तर असे काही क्षण असतात की असं वाटतं
ह्या हे काम क्षणासाठी हे काम राहिलंय. आम्ही त्यांना म्हणतो तुझं डायरेक्ट इंटरकॉम आहे माहिती आहे ना?" करेक्ट. ते कनेक्शन आहे. खरंच आहे, कारण हे जे त्या दिवशी जे गाणं झालं ते इट इज नॉट लिमिटेड टू माय लाईफ टाईम, इट इज लिमिटेड म्हणजे हे मंदिराच्या इतिहासामध्ये ते राहणार ना, जे जे त्या दिवशी झालं ते. खरंय खरंय. तर अशी अलौकिक म्हणजे आपण देवासाठी काही प्रेमाने केलेली गोष्ट ते म्हणजे तो प्रसाद करून घेतो. खरंय खरंय. गोष्टी गाण्यांच्या. त्यामुळे मला हे राम भुजंग, कारण सगळीकडे जिथे मी जाते तिथे लोक मला सांगतात की एक गाणं सुनाइये. ते जनरली असं जरासा गाणं पण सांगतात लेकिन वो गाना जो आपने वहाँ सुना है अयोध्या में, जो अयोध्या में गाया तर वो गाईये. ते म्हटलं चला आता प्रमोशन मिळालंय मला म्हणजे आशिकीपासून रामभुजंगला. आणि तुम्ही ना मनापासून मागता किंवा मनापासून सांगता परमेश्वराला, त्यामुळे ते तू म्हणालीस कविता तसं डायरेक्ट कनेक्शन आहे. आज आम्हालाही ऐकायला नक्कीच आवडणार आहे. जरूर जरूर. विशुद्धं परं सच्चिदानन्दरूपं गुणाधारमाधार हीनं वरेण्यं महान्तं विभान्तं गुहान्तं गुणान्तं सुखान्तं स्वयं धाम रामं प्रपद्ये. शिवं नित्यमेकं विभुं तारकाख्यं सुखाकारमाकार शून्यं सुमान्यं महेशं कलेशं सुरेशं परेशं नरेशं निरेशं महेशं प्रपद्ये. यदा वर्णयत्कर्णमूलेऽन्तकाले शिवो राम रामेति रामेति काशा तदेकं परं तारकब्रह्मरूपं भजेऽहं 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 भजेऽहं. वा वा, खूप सुंदर झालंय. पण याच्यावरनं ना अनुराधाताई मला एक गोष्ट आठवली की जेव्हा तुम्ही सुरुवातीला गायत्री मंत्र किंवा हे सगळं सुरू केलं तेव्हा असंही काही की मुलींनी गायत्री मंत्र म्हणायचा नसतो वगैरे अशा काही गोष्टी तुमच्या समोर आल्या होत्या का? आदित्यची ज्या वेळेला मुंज हां व्हायची होती त्यावेळेला अरुणजी नव्हते, पण आदित्यने मला सांगितलं होतं की मम्मी माझी मुंज तूच लावायला पाहिजे. बरं. तरच मी मुंज करून घे, माझी मुंज तू लावायला पाहिजे. आता नुसतं मुंज लावणं आणि गायत्री मंत्र त्याच्यामध्ये द्यायचा असतो. ते म्हणे नाही मला तुझ्याकडनं घ्यायचं आहे. म्हणजे हे गायत्री मंत्र मी गायच्या आधीची गोष्ट करते. ओके. आणि त्यावेळेला मी असं सांगायला म्हणून मी जात होते आतमध्ये, तर ते जे ब्राह्मण मुंज लावणारे ब्राह्मण तर ते माझ्या सासूबाईंनी बोलून घेतलं होतं त्यांना की काय काय लागणार वगैरे असं. तर ते सांगत हे बघा मी तुम्हाला सांगतो जर का बाई माणसानी गायत्री मंत्र दिला तर हे लोक सगळे मला जातीतून वाळीत काढून टाकतील, त्यामुळे मी काय लावणार नाही. आणि त्याच्यानंतर तो गायत्री मंत्र तो जगभर असा झाला की इंडोनेशिया आणि जर्मनी आणि सगळीकडे तो गायत्री मंत्र. आता ह्याला काय जस्टिफिकेशन आहे, ह्याला काय लॉजिक आहे? परमेश्वर ज्याची कृपा त्याच्यावर होते ते इट इज सच अ स्ट्रेंज थिंग की आम्ही काहीतरी रेकॉर्डिंगला गेलो होतो आणि कविता आणि मी आम्ही दोघे होतो आणि नंदुबा म्हणाले की ताई एक काम करा, एक गायत्री मंत्र जरा गाऊन जाल का, तुम्हाला 2 मिनिटं लागतील. म्हटलं काय ऐकवा. मग ते ओम भूर्भुवः हो म्हणतो. बरं आम्ही दोघांनी म्हटलं आणि ते झालं 2-3 मिनिटांमध्ये झालं. त्यामुळे किती पैसा 2 मिनिटाचे काय पैसे घ्यायचे असून द्या असा तो मंत्र. ओ वा. पण आजही घराघरात तो मंत्र म्हटला जातो आणि तुमचा ऐकला जातो. सांगते मी तर मला नेहमी पुष्कळ वेळेला त्या गुरुजींची आठवण येते ज्यांनी सांगितलं होतं की ह्या बाईन जर का गायत्री मंत्र म्हटलं मुंजीला तर मला लोक
जातीच्या बाहेर काढून टाक. सगळ्या जातींनी त्यांना एकत्र करून घेतलं असं म्हणायला पाहिजे त्यांना. नाही, पण त्यांनी एक गोष्ट जी सांगितलेली आहे, दॅट विल ऑलवेज स्टे विथ मी, की हे सगळे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ना, हे मनुष्याने बनवलेले आहेत. तर म्हणून जी परमेश्वराची जी इच्छा असते तर ती ऐकण्याची आणि त्याच्याबरोबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट ठेवण्याचा नेहमी म्हणजे मेक इट अ पॉइंट. कारण का कित्येक गोष्टी ते म्हणतात ना, भाषेमुळे लॉस्ट इन ट्रान्सलेशन म्हणतात, भाषेमुळे पुष्कळ गोष्टी मिसइंटरप्रेट होतात, भाषा आहे म्हणून. तर जे देवाचं प्रेम आहे ते डायरेक्टली त्यांच्याकडनं कम्युनिकेट करायला जर का तुम्ही शिकलात तर तुम्हाला मग मनुष्याचे ट्रान्सलेशन मध्ये लागत नाही. खरंय. पण कविता, तू पुढच्या काळातली मुलगी आहेस. एक असा काळ होता की जेव्हा ते धार्मिकता म्हणजे हे सगळं ना 40 नंतर येतं. हां, ज्या वेळेला हिरो फिल्मचं रेकॉर्डिंग करायचं होतं तर त्याला तो मुहूर्ताचं होतं. हो. तर सुभाष घाईंना त्यांच्या एम्ब्लेम म्हणजे त्यांचं जो मुक्ता आर्ट्सचा जो एम्ब्लेम होता तर त्याच्यासाठी एक रेकॉर्ड करायचं होतं. तर ते काय म्हणाले की या अनुसे गायत्री मंत्र गवा लो. मी म्हटलं सुभाषजी, मैंने तो सुना है कि लेडीज गाती नहीं. और किसने बोला तुमको नहीं गाती है? इसलिए करके रखा ताकि म्हणजे पूर्व काळामध्ये की एक तर पहिल्यांदा देर वॉज अ टाइम ज्या वेळेला जितके फिमेल्स होते ते प्रचंड हुशार होते, प्रचंड म्हणजे विदुषी होत्या, पण त्याच्यानंतर मग त्यांचं वर्चस्व नको म्हणून ते मुलींना अनएज्युकेटेड ठेवायचं, बरोबर, बायकांना अनएज्युकेटेड ठेवायचं की म्हणजे दे शुड नॉट गेट द बेटर ऑफ अस असं म्हणून जे केलं की नाही बायकांना काय नाही, लेडी आहे मग तिला काय कळत नाही असं. तो पण एक टाईम आला. त्यावेळेला गायत्री मंत्रासारखा मंत्र या आणखीन पण काही आहेत त्याचं उच्चारण शुद्ध असायला पाहिजे म्हणून पुरुषांनी स्वतःला क्वालिफाय करून घेतलं की आम्हीच फक्त शुद्ध उच्चारण करू शकतो आणि त्या करू शकत नाही म्हणून ते नाही बायकांनी म्हणायचंच नाही असं झालं. तर आणि तसं जर का नसतं म्हणजे इफ इट वॉज नॉट लाईक दॅट तर आणि ही पण मजेची गोष्ट आहे की ज्यावेळेला आम्ही हिरोचं ज्यावेळेला गाणं माझं ज्यावेळेला झालं त्याच्या 3 महिने आधी वी शिफ्टेड, आम्ही घर आमचं शिफ्ट झालं आणि विच इज जस्ट नेक्स्ट टू गायत्री टेम्पल. म्हणजे गायत्री टेम्पल इतकं रेअर आहे तर आज आमच्या घराच्या तिथे 100 वर्ष जुनं गायत्रीचं मंदिर आहे तिथे. किती सुंदर. हां, आणि त्याच्यानंतर हा गायत्री मंत्र गायला गेला आणि तो गायत्री मंत्र संबंध जगभर. तर यु नो म्हणजे युनिव्हर्स ते शेवटी आपलं सगळं विश्व जे एकरूपतं ते अशाच ठिकाणी एकरूपतं आणि तुमच्या स्वरांनी एकरूपतं. पण मला तेच म्हणायचं कृपा आहे ती. हो, खरंच आहे आणि ती सगळ्यांवर नसते. हा पण एक भाग आहे. जितकं मनापासून तुम्ही करताय आणि तितकं मनापासून ना कविता म्हणजे ती आईची हाक आहे ती पोहोचते आपण जे म्हणतोय. तर तुला स्वतःला तू पुढच्या काळातली आहेस पण तुला स्वतःलाही गायत्री मंत्र करावासा वाटला, कृष्ण राम हे सगळे म्हणजे देवदेवता आणि सगळे मंत्र उच्चार हे सगळं करावंसं वाटलं आणि तू केलंयस. कितीतरी अल्बम्स तुझे आहेत. तर ताई मी जेव्हा सुरुवात केली माझी सुरुवात पण फिल्म्सपासून झाली आणि लाईक यू राईटली सेड त्या एजमध्ये आपल्याला तितकं डिस्टिंक्शन नसतं. हां, घरी आमच्याकडे नेहमीच म्हणजे देवाची पूजा वगैरे हे नेहमीच व्हायचे. पण जसं मी मगाशी म्हटलं की त्यांनी कॅज्युअली म्हटलं असेल की तुम्हाला जेव्हा ईश्वराशी संबंध जोडायचा असतो तो डायरेक्ट असायला पाहिजे. त्याच्यासाठी कुणीतरी निमित्त बनू शकतं पण मीडियम बनता कामा नये कारण मग ते डायल्यूट होतं. तर जसे त्यांना अनुभव आले, ऑफकोर्स त्यांचे अनुभव खूप थोर आहेत पण तसे टू सम एक्सटेंट मला आणि आदित्यला पण खूप अनुभव आले आणि त्याच्यामुळे नॅचरल आमचा जो कल आहे म्हणजे ऑफकोर्स आम्ही म्युझिशियन्स आहोत आणि कुठलंच संगीत हे 7 स्वरांचं असतं, ते फिल्मचं असो गझल्स असो काही असो ते संगीत आहे आणि आम्हाला सगळ्याच टाईपचं म्युझिक जॉनर सगळेच आवडतात. पण डिव्होशनल्समध्ये एक ती भावना मूळ भावना असल्यामुळे आणि तो एक बेसिक जो एक कॉन्टॅक्ट आहे तो दॅट इज व्हेरी जेन्युइन. तर म्हणून त्या गोष्टीकडे कल जास्त होतो. पण एक गोष्ट तर मी डेफिनेटली शिकलेली आहे की हे जे सगळं हे जो एक थॉट आहे की अध्यात्म किंवा भक्ती म्हणा
तर ही गोष्ट आपण 40शी नंतर घ्यावी हे अगदी चुकीचं आहे. कारण ह्याची सगळ्यात जास्त गरज आपल्याला वाढत्या वयात लागते. खरं आहे. कारण तेव्हा तुम्हाला जर का ते कॉन्सेप्ट क्लिअर झाले, कॉन्सेप्ट तो अनुभव आला, ती अनुभूती तुम्हाला लवकर आली ना, तर तुमचं लाईफ खूप जास्त स्ट्रॉंग होतं. आणि आपली ना श्रद्धा असावी लागते त्या सगळ्या. आणि श्रद्धा तुम्हाला अगदी नव्याने नाही ना होत, लहानपणापासून. जसं सूर आहेत, सूर ज्या माणसाला लहानपणापासून सूर हे त्याच्या कानावर पडले आहेत, त्याला ते वेगळ्याने नाही करावं लागतं. सेम थिंग अध्यात्माबद्दल आहे किंवा डिव्होशन्स बद्दल आहे, की लहानपणापासून जर का तुम्ही पाहिले की आपल्याला एखाद्या देवाबद्दल प्रेम आहे, तर ते प्रेम अगदी नॅचरली वाढत जातं. आणि मग त्या संदर्भात तुम्ही कुठलीही गोष्ट केली तर ती अगदी तुमची जेन्युइनली होते. गोष्टी गाण्यांच्या. मला असं वाटतं की तुझ्या नंतरच्या टप्प्यावर सुद्धा, म्हणजे अगदी अलीकडच्या काळापर्यंत तू जे गाणं केलंयस, म्हणजे विशेषतः आता नंतरच्या तुझं जे एक सिंगल आलंय, तर ते आम्हाला ऐकायला आवडेल आणि त्याच्याविषयी पण आम्हाला ऐकायला आवडेल. नक्की सांगेन. सो आम्ही आई मला ऑफकोर्स टाईम टू टाईम गाईड करत राहते की हे करायला पाहिजे, असं करायला पाहिजे, किंवा काय कसं लोकांच्या समोर राहायला पाहिजे वगैरे. तर त्यांनी सजेस्ट केलं की पंकज उदास त्यांनी कुठलंही मराठीत आजपर्यंत गाणं केलेलं नाहीये, आणि त्यांच्याबरोबर तू त्यांना विचार. तर मला आधी थोडंसं ऑकवर्ड वाटलं, कारण एकदम त्यांच्याबरोबर गायचं म्हणजे कसं. तर मी म्हटलं बरं ठीक आहे. आणि त्यांनी सजेस्ट केलं की अशोक पत्की काकांना तू विचार, कारण का त्यांचे बेसिक कॉम्पोजिशन्स खूप गोड असतात, सुंदर. तर मी अशोक काकांना तर मी विचारलं की तुम्ही कंपोज कराल का, तर ते बरं म्हटले. तर त्यांना मी म्हटलं की आई म्हणाल्या की पंकजींना विचारते, ते म्हणाले वा वा खूपच छान, मग तू विचारशील ना. म्हटलं तुम्ही पण चला ना आपण विचारूया. नाही नाही तू जा करून. तर मी हिम्मत करून मी पंकजींना फोन केला की अंकल ऐसे ऐसे है, और मी त्यांना म्हटले ऐसे ऐसे गाना हमने बनाया, मैं चाहती हूँ आप इसको सुनिए, अगर आपको ठीक लगे तो आप ॲज अ ब्लेसिंग 2 लाईन्स इसमें गा दीजिए. तर ड्युएट मी तुमच्याबरोबर गाण्यात हे म्हणायची माझी हिंमत नाही झाली. तर त्यांनी ऐकलं. विदिन 5 मिनिट्स त्यांनी मला कॉल केला, हे तो बहुत अच्छा है, चलो कब रेकॉर्ड करना है. म्हणजे किती थोरपणा ह्या जनरेशनचा, म्हणजे त्यांच्या जनरेशनचे म्युझिशियन्स आहेत की दे टेक ओनली म्युझिक सिरियसली, बाकी कुठलीही गोष्ट ते सिरियसली घेत नाहीत. म्हणजे ही किती शिकण्यासारखी गोष्ट आहे. आज एक गाणं तुमचं जर का व्हायरल झालं तर तुम्ही म्हणजे अगदी कुठच्या कुठे पोचता, आणि असं बघता तुम्ही. आणि ह्या लोकांनी हे तिथेच असतात, गंधर्वांसारखे तिथेच असतात, आणि तरी पण हे म्हणजे ऑन एन इक्वल लेवल की हो छान आहे, करूया ना, त्यात काय, मग त्यात विचारायचं काय. तसं तर ते गाणं तुझ्यामुळे त्यांचं एक मराठीत गाणं आलं नाही, त्यांच्यामुळे नाही अतिशय म्हणजे खूप सुंदर गायलं, खूप सुंदर कॉम्पोजिशन अशोक भाऊ तो म्हणजे ते तर असे काय त्यांच्याविषयी बोलायचं म्हणजे नुसतंच गोड सूर, सुरांचा बादशाह असं म्हणायला हरकत नाही. गोड सुरांचा बादशाह. पण कविता थोडं आम्हाला ऐकवशील? झर 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 रिमझिम पडणारा पाऊस होशील ना, थरथरणारा पारावरती चाहूल देशील ना. दरारा दरारा मी बांधला रंग धनुचा झुला, मातीत गंध श्वासात माझ्या हलकेच भरशील ना. झर 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 रिमझिमणारा पाऊस होशील ना, थरथरणारा पारावरती चाहूल देशील ना. किती सुंदर झाली आहे रचना, अप्रतिम, खूपच सुंदर. मला असं वाटतं की ह्या सगळ्या टप्प्यांवर ना कविता आईची इतकी गाणी आहेत की जी तुला असंही होत असेल की मला म्हणावीशी वाटतात, कारण ती खरंच इतकी सुंदर आहेत की आम्ही म्हणजे रजनीगंधा जीवनिया, रसिका मी कैसे गाऊ गीत, डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र गेली, गाण्यात सर्व माझे इमान आहे. म्हणजे मला आजही ही गाणी मी रेडिओ
ची निवेदिका आहे, त्यामुळे रेडिओवरनं आम्ही इतक्या वेळा ही गाणी लावली आहेत आणि इतक्या वेळा रसिकांचं प्रेम जे आहे ना त्या गाण्याबद्दलचं, तो फीडबॅक आम्हाला अखंड मिळत असतो. तर तुम्हाला किती मिळणार? अनुराधाताई, तो काळच भावगीतांचा असा होता जो तुम्ही खऱ्या अर्थाने गाजवला. त्या काळाबद्दल थोडंसं काही, नांदगावकर असतील, शांताराम नांदगावकर आणि अनिल अरुण आणि अनुराधा पौडवाल, हे समीकरणच झालं होतं. खरं त्यावेळेला बरेच भावगीतं आम्ही रेकॉर्ड करत होतो आणि अशा वेळेला मालिका, जसं आज करतात का मला माहिती नाही, मालिकांचे पण काही काही खूप सुंदर गाणी येतात. शीर्षक गीत म्हणून. तसंच एक मालिका होती बंदिनी. तर त्याच्यासाठी म्हणून एक रेकॉर्ड केलं होतं त्यांनी. तर ते लोकांना इतकं आवडलं का ते म्हणाले की ह्याचं पूर्ण गाणं नाहीये. मग ते ज्यावेळेला मी अल्बम केलं त्याच्यामध्ये बंदिनी हे पूर्ण गाणं आम्हाला रेकॉर्ड करायला लागलं. पण कविता अशाच एका अल्बम मधलं एक गाणं ती खूप सुंदर गाते, जी मला असं वाटतं तिने इथे म्हणावं, ते म्हणजे रसिका मी कैसे गाऊ गीत. वा. रसिका मी कैसे गाऊ गीत, रसिका दाटून आले घन आसवांचे, दाटून आले घन आसवांचे, मिटलेल्या पापणी तरे रसिका मी कैसे गाऊ गीत, रसिका तुटल्या मनाच्या हळुवार तारा, तुटल्या मनाच्या हळुवार तारा, गेला सुरांचा जळुनी फुलोरा, गेला सुरांचा जळुनी फुलोरा, नाचे प्रलय लयीत, नाचे प्रलय लयीत, रसिका मी कैसे गाऊ गीत, रसिका ओ रसिका मी कैसे गाऊ गीत, रसिका. हा. वंदना विटणकरांनी अतिशय अप्रतिम शब्द लिहिलेत आणि ते सुरातनं सुद्धा तितक्याच उत्तम रीतीने आलेत. आणि याच्यावरून अनुराधाताई, मला डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र गेली, अशी 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 गाणी आठवतात. हो, खूप छान गाणी गायला मिळाली मला. रजनीगंधा जीवनिया, म्हणजे या सगळ्या गाण्यांनी मराठी भावगीतांचा एक सुवर्ण काळ ज्याला म्हणतात तो घडवला आणि त्यामुळे श्रोत्यांचे जे कान आहेत ते तृप्त झाले आणि त्यामुळे मला असं वाटतं आमची मनं तृप्त झाली तुमच्या संगीताने. आजच्या या गोष्टी गाण्यांच्या यामध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला खरंच प्रसन्न केलं सगळ्या तुमच्या गाण्याने आणि रसिक प्रसन्न होतो तेव्हा नक्कीच ती एक बहार येते. आजच्या या मैफिलीची सांगता करताना ज्या गायत्री मंत्राने संपूर्ण जगाला म्हणजे तुमच्या गाण्याने ज्यांना दिलासा दिला अशा त्या गायत्री मंत्राने जर आपण या मैफिलीची सांगता केली ठीक आहे तर छान. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. वाह अनुराधाताई, कविता खूप सुंदर वाटलं आणि मला वाटतं रसिकांनी ज्या पद्धतीचं प्रेम, कलावंतावर प्रेम कसं करावं, तर अनुराधाताई आणि कविता तुम्हाला हे कलावंतांना प्रेम मिळालं रसिकांचं आणि ते प्रेम असंच उदंड मिळत राहो अशी सदिच्छा आज या निमित्ताने व्यक्त करते.
आणि रसिक हो, गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा पुढच्या भागात अशाच काही कलावंतांसह भेटत राहणार आहोत. आज इथेच थांबूया. नमस्कार.